रस्त्याने आज दिसली रात्री ती आता दिसता का म्हणे आम्ही कमरेला पदर खुचून आम्ही आमचा निर्णय घेऊ। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। मांजरेवाडी तालुका खेड येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने 2 वेळा लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पीडित कुटुंबांची सांत्वनपर भेट घेऊन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा होईल यासाठी आयोग पाठपुरावा करेल असे आश्वासन दिले। आरोपी गावामधीलच होता, त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी गावातील महिलांनी निवेदन देऊन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासमोर भूमिका मांडली। पीडित कुटुंबीय या घटनेतून अजून सावरले नसून आरोपीचे नातेवाईक गावात दहशत निर्माण करीत आहेत। पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असे चाकणकर यांच्या समोरच महिलांनी ठणकावून सांगितले। चाकणकर यांनी पोलिसांना लगेचच सूचना देऊन धडक कारवाई करावी असे सांगितले। दरम्यान या भेटीनंतर रुपाली चाकणकरांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे। त्यात त्यांनी म्हटलं आहे की मांजरेवाडी तालुका खेड येथे घडलेल्या अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेमुळे मन सुन्न झाले आहे। गावातील अल्पवयीन 12वीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर नराधम नवनाथ मांजरे याने शेतात नेऊन 2 वेळा लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला। या माणूस कृत्याचा तीव्र निषेध करत आज मी स्वतः गावाला भेट देऊन पीडितेच्या कुटुंबियांशी आणि गावकऱ्यांशी संवाद साधला असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे। आमचं एकच म्हणणं आहे, आम्हाला ती रस्त्याने आज दिसली रात्री ती आता दिसता का म्हणे आम्ही कमरेला पदर खुचून आम्ही आमचा निर्णय घेऊ। आम्ही आमचा निर्णय घेऊ शकतो, काही करू शकतो। परत माणसाला आम्हाला सांगितलं नाही एवढंच आमचा विषय। का तर ती इतकी बोलतात पण ती बोलणं पण करतात। का म्हणून बोलणं करायचं, काय बोलायचं राईट आहे आमचा। की ते आई वडील आले तर आम्हाला काहीच हरकत नाही। मग असे सांगितलेलं त्यांनी मुद्दा मला सांगितलेलं आहे की आम्हाला त्यामुळे भीती वाटायला लागली। तो मुलगा असेल तो त्याचं हे गाव नाहीये, त्यामुळे त्यांनी इतर राहणं उचितच नाही। अटक केली होती आम्ही पोलिसांनी पण फार लवकर तात्काळ सगळी कारवाई केली होती। सेक्शन स्ट्रॉंग आहेत सगळे। चार्जशीट एवढ्या लवकर फार महाराष्ट्रामध्ये कमी घटना अशा आहेत की तिथं चार्जशीट एवढ्या लवकर सबमिट होती। सांगलीतल्या जतमध्ये सुद्धा अशीच घटना घडली, त्याच्यामध्ये आम्ही 12 दिवसात पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीने काम करून चार्जशीट प्रक्रिया देखील पूर्ण केलेली आहे। आज या कुटुंबियांची भेट घेत असताना मी इतकंच सांगू शकते की गुन्हा नोंद होत असताना पोलिसांनीही अतिशय चांगल्या पद्धतीचा तपास याच्यामध्ये केल्यानं अगदी अजून 5-6 दिवसामध्ये चार्जशीट दाखल होती। महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडतात त्यामध्ये या घटनात सुद्धा की कमी कालावधीमध्ये चार्जशीट दाखल केली जाईल। चार्जशीट दाखल केल्यानंतर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालेल आणि केस चालत असताना आरोपीला फाशीची शिक्षा होईल। त्याच्यासाठी आयोग या सगळ्याच गोष्टीचा पाठपुरावा तर करेल, पण केवळ सांगतच नाही तर कोल्हापूरच्या खुर्चीचं असेल, कोथरूड असेल, मावळ असेल, भोरच्या कातकरी समाज या सगळ्या घटनांमधल्या आरोपींना पाठपुरावा करत खऱ्या अर्थाने आम्ही फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवलेले आहे। त्याच्यामुळे समाजामध्ये अशी नराधम जोगूच नाही, कारण ही विकृती आहे। अज्ञात चोरट्याने मांजरेवाडी तालुका खेड गावात एका घराचे कंपाऊंडचे लोखंडी गेटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला। घरातील लोखंडी कपाट उचकटून कपाटातील 18,200 रुपयाच्या सोन्या चांदीचे दागिने, 20,000 रुपये रोख रक्कम असा ऐवज व होंडा ॲक्टिवा असा एकूण 63,200 रुपयांचा ऐवज लंपास केला। राजेश कुमार श्रीराम जागीर पांडे वय वर्ष 50 राहणार मांजरेवाडी पिंपळ यांनी खेड पोलिसांत तक्रार दिली आहे। आळंदी शहर पोलीस आणि दिघी पोलिसांच्या अंतर्गत चाकण रस्ता ते वाय जंक्शन आणि देहू फाटा ते वडमुखवाडी परिसरात सध्या अवैध दारू विक्री, मटका आणि देह विक्रिया करणाऱ्या महिलांचा सुळसुळाट वाढला आहे। आळंदी परिसरात ठिकठिकाणी झालेले लॉज आणि त्यामधून 1 तासासाठी रूम दिल्या जात असल्यानं शहरात ठिकठिकाणी देह विक्रिया करणाऱ्या महिलांचा सुळसुळाट झाला असल्याच्या अनेक तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत। पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक आज विधान भवन पुणे येथे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली। या बैठकीस खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या समवेत मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री दत्ता भरणे, मंत्री माधुरी मिसाळ, नीलम गोऱ्हे, अण्णा बनसोडे यांच्यासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार आणि विविध भागांचे अधिकारी उपस्थित होते।
उन्हाचा पारा 41 अंशांना भिडू लागला आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खेड तालुका सगळ्यात जास्त उष्ण ठरत आहे. उन्हाची तीव्रता वाढत असली तरी शेतकऱ्यांना काम केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी खरपुडी खुर्द येथील शेतकरी महिला छत्र्या असलेल्या टोप्या वापरून शेतीची कामे करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ते केवढ्याला भेटते? जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने निषेध करण्यात आला. पाकिस्तानी ध्वज जाळून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ वाडा तालुका खेड येथील सर्वधर्मीय नागरिकांनी शुक्रवारी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. चाकणमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढला होता. या मोर्चात तमाम मुस्लिम बांधव सहभागी झाल्याचे मुबीन काझी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. मुस्लिम समाज अशा दहशतवादी घटनांचा तीव्र निषेध करत असल्याचं ज्येष्ठ पत्रकार AP शेख यांनी सांगितले. जे काश्मीरला हल्ला झाला त्याचं समर्थन मुस्लिम समाज कधीच करू शकत नाही. की भ्याड हल्ला झालेला आहे त्याची अगदी पंतप्रधानांनी कसून चौकशी करावी. आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहोत. खेड तालुक्यातील वाकी गावातील एका तरुणाच्या स्कॉर्पिओ मोटारीमध्ये MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ आढळून आला. याबाबतची कारवाई मेदनकरवाडी हद्दीत पुणे नाशिक महामार्गावर हॉटेल ग्रँड समोर करण्यात आली. पोलिसांनी तुषार मलिभाऊ कड वय वर्ष 30 राहणार संतोषनगर वाकी तालुका खेड याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याच्याकडील 70,000चे मेफेड्रॉन व मोटर असा सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तुषार कड यास न्यायालयाने 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तुषार कड याच्या आई वडिलांनी व्यावसायिक वादातून मोटारीत MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ टाकून अडकवण्यात आल्याचं माध्यमांना शुक्रवारी 25 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी सांगितलं आहे. याबाबत अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा करताना त्यांनी काय सांगितलंय जाणून घेऊया. मलिभाऊ किसनकड माझा मुलगा तुषार हा प्लॉटिंग व्यवसाय करतोय. त्याचं बरेच दिवसापासून 5 वर्षापासून प्लॉटिंग व्यवसाय चालू आहे. आतापर्यंत पहिली भरपूर स्वतः केली, नंतर पार्टनर करून 2 पार्टनर धरून आता तिघांमध्ये प्लॉटिंग चालू आहे. प्लॉटिंग चालू असल्यामुळं जरा आमच्या प्लॉटिंगवाल्याचा मुलाचा थोडा वाद झाला त्यांच्यात आणि त्याच्यासाठी आम्हाला चाकणच्या हॉटेलमध्ये मीटिंगला बोलावलं. त्या मीटिंगला मी सुद्धा होतो. मुलगा कोणत्या हॉटेलमध्ये मीटिंगला बोलवलं? हॉटेल ग्रँड मध्ये. हा, हॉटेल ग्रँड मध्ये. बरं, म्हणजे तुम्ही तिथे गेले ना, तुम्हाला तिथे बोलवलं? तिथे बोलवलं. बरं. पहिला राहुल टोपे आला, नंतर निखिल कड आला, नंतर मी आलो स्वतः आणि नंतर मुलगा 5 मिनिटांनी आला आणि तिथं आमची मीटिंग झाली. एक दळवी येणार होता, तो आला नाही. त्याच्याकडून हिशेब घ्यायचा होता आपल्याला, तो आला नाही. आम्ही अर्धा तास बसलो तिथं, कॉफी पिलो. कॉफी पिऊन ते आला नाही म्हणलं, आम्ही निघालो. म्हणलं चला आता हा काही येणार नाही, बघू संध्याकाळी भेटू. म्हणलं तो काय परत आलाच नाही. आणि नंतर मी तळेगाव चौकात आलो. तळेगाव चौकात आले, हॉटेल पासून तुम्ही पुढे आले आणि तळेगाव चौकात आलो. हा, मुलगा मागे थांबला. तळेगाव चौकात आल्याच्या नंतर मी परत मुलाला फोन केला. त्याचा लगेच मोबाईल स्विच ऑफ झाला. स्विच ऑफ झाल्यावर म्हणलं बॅटरी उतरली असेल म्हणून मी दुर्लक्ष केलं. मी तिथून घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर रात्री 10 वाजेपर्यंत मी फोन करत होतो. हे झालेलं मला काहीही माहीत नव्हतं. 10 वाजता मला एक जोडीदाराने फोन केला, चाकण पोलीस स्टेशनला ये. मग तेव्हा मी आलो, तेव्हा मला माहिती झाली. म्हणजे हा प्रकार कसा घडलाय, काय वाटतं तुम्हाला? अडकवले त्याला? असं अडकवलं. कसं काय? खुन्नस काढली, दुश्मनांनी खुन्नस काढली. पण मुलगा हे काय व्यसन वगैरे काय करत? व्यसन सुपारीचं खांड बी खात नाही. अख्ख्या गावात आहे ना, कुणाला विचारायचं? गावात एक काही माणूस फक्त त्याच्या जे विरोधात आहे ते फक्त काही सांगतील, पण ज्याला खात्री आहे तो त्याच्याबद्दल चांगलं सांगणार. माझा मुलगा इंजिनियर आहे. त्याचं इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि माझ्या मुलाचं दुश्मनांनी अडकवलेलं आहे. याचा चाकण पोलीस स्टेशननी आमची नम्र विनंती आहे, त्यांनी याचा छाडा लावा आणि न्यायालयावरती बी आमचा विश्वास आहे. माझं नाव कुसुम मलिभाऊ कड, राहणार बाम संतोषनगर तालुका खेड. माझ्या मुलाचं नाव तुषार. तो व्यवसायामध्ये प्लॉटिंगमध्ये काम करतोय. त्याच्यात वादविवाद झाल्यामुळे त्याच्यात त्याला लोकांनी फसवलं गेलं. त्याचा भोळेपणाचा फायदा घेतला. त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला.
लोकांवरती त्याचा भोळ्यापणाचा फायदा घेतला, त्याला अडकवण्यात आलं आहे. आणि आमच्या घरात असं म्हणजे ड्रग्स वगैरे काय असं व्यवसाय करत नाही आहे. आमच्या मुलाला गुंतवलं गेलेलं आहे. तर पोलिसांनी याचा छडा लावला पाहिजे शेवटपर्यंत. चाकणमध्ये बोगस पत्रकारांचे अक्षरशः पेव फुटले आहे. पैसे मिळाल्यानंतर किंवा मिळवण्यासाठी धादांत खोट्या व बदनामीकारक बातम्या देण्याचा धंदा काही जणांनी मांडला आहे. अशा बोगस मंडळींना आपल्या सोयीसाठी काही जण वापरून घेत आहेत. वेगवेगळ्या घटनांमध्ये त्यांना संरक्षण आणि आर्थिक रसद पुरवली जाते. त्यामुळे त्यांचे स्तोम आता चांगलेच माजले आहे. अशाच प्रकारे आज पुन्हा एकदा आधारहीन आणि बदनामीकारक बातमी तयार करून सोशल माध्यमात त्याची लिंक फॉरवर्ड करणाऱ्या एका पत्रकाराच्या विरोधात चाकण पोलिसांत शुक्रवारी दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी तक्रार देण्यात आली आहे. यातील तक्रारदार यांनी काय सांगितले जाणून घेऊयात. मी अनिकेत केदारी, मी चाकण परिसरामध्ये जागा खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो. त्याचबरोबर अनेक सामाजिक कार्यामध्ये देखील सक्रिय असतो. आज सकाळी एका वेब पोर्टलवरील माझ्या संदर्भातली एक खोडसाळवाणी बातमी प्रसिद्ध केली, परंतु त्या बातमीमध्ये कुठलंही सत्य नाही व कुठलंही सत्यता नाही. ही बातमी ही जाणून बुजून बदनामी करण्याच्या उद्देशाने दिलेली आहे. तर अशा पद्धतीने जे काही पत्रकार चुकीच्या पद्धतीने या तालुक्यामध्ये काम करतात, कुठल्याही पद्धतीने खातरजमा न करता मनमाने कारभार करून मनमानी बातम्या लावतात आणि चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तींच्या विषयी समाजामध्ये बदनामी करतात, यांना आळा घातला पाहिजे. मी चाकण पोलीस स्टेशनला देखील तसं रितसर तक्रार केलेली आहे आणि नंतर दुपारी त्यांनी काही गोष्टींची माझ्याकडून खुलासा करून घेतला आणि पुन्हा दुसरी बातमी दिली. परंतु मुळातच अशा बातम्या काय येतात, याच्या मागे नेमकं काय कारण असतं आणि ह्या प्रकारचे पत्रकार ही जी पत्रकारिता करतात ही खरंच पत्रकारिता आहे का? आज मी समाजकारण असेल, राजकारण असेल, व्यवसाय असेल, याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम करतो आहे. परंतु केवळ बदनामीच्या हिशोबाने जे पत्रकार बातम्या देतात ह्यांचा यामागचा उद्देश काय, ह्याचं पोलिसांनी सुद्धा थोडंसं शोधलं पाहिजे, हीच त्या ठिकाणी मी अपेक्षा ठेवतो. आणि जी आलेली बातमी आहे ही दादांत खोटी असून त्याला कसलाही बेस नाही आहे. खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी परिपत्रक काढून पूर्वीचे तहसीलदार यांनी दिनांक 1 मे 2024 ते दिनांक 9 एप्रिल 2025 या दरम्यानचे कालावधीमध्ये पारित केलेल्या आदेशाची अंमलबजावणी अथवा नोंदी करू नये असे सर्व मंडल अधिकारी यांना निर्देशित केलेले आहे. मात्र अशा प्रकारचा आदेश तहसीलदार यांना काढण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. त्यामुळे तहसीलदार बेडसे यांचे परिपत्रक रद्द करण्याचा निर्णय प्रांत अनिल दौंडे यांनी घेतलाय. याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तहसीलदार पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रशांत बेडसे यांनी मागील तहसीलदार ज्योती देवरे यांनी 1 मे 2024 ते 9 एप्रिल 2025 या कालावधीत जे आदेश निर्गमित केले त्याची नोंदणी स्थगिती केलेली होती. याबाबत खेड बार असोसिएशन अध्यक्ष अॅडव्होकेट वैभव कर्वे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे चर्चा करून या पत्रामुळे कायदेशीर होणारा गुंता समजून सांगितल्यानंतर उपविभागीय अधिकारी दौंडे यांनी तहसीलदार खेड यांचे 24 एप्रिल 2025 रोजीचे पत्र रद्द केले आहे. भाजपचे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांना सत्तेत येण्याची ऑफर दिली आहे. खेड, आंबेगाव आणि शिरूर या तालुक्यातील 36 दुष्काळग्रस्त गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी खेड तालुक्यात पाणी परिषद बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना भाजपचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांनी बाबाजी काळे यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. जयकुमार गोरे खेडचे आमदार बाबाजी काळे यांना उद्देशून म्हणाले की लोक आपल्याला निवडून देतात तेव्हा त्यांना आपल्याकडून प्रचंड अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण केल्या नाहीत तर लोक दुसऱ्या कोणाचा शोध घेत राहतात. लोक कधीही बाबडीच्या झाडाखाली उभे राहत नाहीत. लोक आंब्याच्या झाडाची सावली पाहतात आणि आंबे कुठे मिळतात हेच शोधतात. त्यामुळे तुम्ही आंब्याच्या झाडाकडे या आणि पाण्याचा प्रश्न सोडवा असे म्हणत जयकुमार गोरेंनी आमदार बाबाजी काळेंना महायुती सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली. जयकुमार गोरेंच्या विधानाचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. आमदार काळे यांनी मात्र या शक्यतांचा इन्कार केलाय. आमदार काळे यांनी आयोजित केलेल्या या पाणी परिषदेस मोठा प्रतिसाद मिळाला. मंत्री महोदय निश्चित सर्व अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी भविष्य काळात म्हणजे येत्या काळात निश्चित करतील असं आपल्या सर्वांना खात्री असताना खेड तालुक्यातील रोहकले ते भैरवनाथ महाराजांचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. पहाटे देवाचा अभिषेक आणि हारतुरे आणि त्यानंतर मांडवडहाळे झाले. त्यानंतर भव्य अशा बैलगाडा शर्यती पार पडल्या. रात्री 9 वाजता देवाची पालखी मिरवणूक झाली आणि करमणुकीसाठी रात्री साईनाथ कला नाट्य मंडळ आसखेड खुर्द यांचा भारुडाचा कार्यक्रम झाला.
चाकणमधील विविध संस्था, ट्रस्ट यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाद मागील काही काळात उभे राहिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सोशल माध्यमात आपल्या गावाचा एकोपा आणि गावपण हरवतोय का या मथळ्याखालील कवितेची अत्यंत मार्मिक पोस्ट चाकणमध्ये व्हायरल होत आहे. चाकणमधील सर्व संस्थांमध्ये सुरू असलेल्या वादावर या पोस्टमध्ये भाष्य करण्यात आले आहे. आता तरी संबंधित संस्थांनी जागे होणार का असा प्रश्न विचारला जात आहे. चाकण नगर परिषद हद्दीतील कातकरी वस्तीची दुर्दशा संपण्याचे नाव घेत नाही. या परिस्थितीला जबाबदार चाकण नगर परिषद आरोग्य विभाग असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. कातकरी वस्तीत सुलभ शौचालय बांधकाम करण्यासाठी निधी दिला, मात्र तो पूर्ण दिला नाही. निधीचा पुढील टप्पा आला नाही असे सांगण्यात येत असल्याने शौचालय बांधकाम पूर्ण होत नाही. यामुळे उघड्यावर शौचालय जाण्याची वेळ कातकरी बांधवांवर आली आहे. त्यामुळे स्वच्छता अभियानाला देखील खीळ बसली आहे. खेड तालुक्यातील मांजरेवाडी गावात अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार आणि त्यानंतर तिची हत्या केल्याप्रकरणी शासनाने तातडीने हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी होत आहे. याबाबत मंत्री भरत गोगावले, मंत्री संजय राठोड यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यांनी हा विषय कॅबिनेट पुढे मांडू असे आश्वासन दिल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते आकाश डोळस यांनी दिली. चाकण चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या संदर्भात चाकण पोलिसांकडे केलेल्या तक्रार अर्जाची दखल पोलिसांनी घेतली आहे. याबाबत धर्मादाय आयुक्त यांना चाकणच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी या प्रकरणी चौकशीसाठी आदेश देण्याबाबत विनंती केली असल्याची माहिती चाकणमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण बापू वाघ यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना दिली आहे. मी जे 17/4 जे अर्ज पोलीस स्टेशनला जो दिला होता ते 166 सह्यांचा, तर त्यांनी प्रथमतः मी पोलीस डिपार्टमेंटचं स्वागत मानतो, अभिनंदन करतो. त्यांनी जे आम्हाला सांगितलं की बा आम्ही आता हे सगळं धर्मदायिकाकडून जे आम्हाला आदेश आले की आम्ही सगळे त्यांची चौकशी लावणार आहे. त्यांनी जे खोट्या सह्याचा नवीन संचालक करण्यासाठी नेमणूक त्यांनी केली, ती संपूर्ण खोट्या सह्या घेऊन त्यांनी बोगस केला. त्याच्यावर आम्ही कारवाई करून आम्ही डिपार्टमेंटने आम्हाला सांगितलं की बाबा जे आम्ही पूर्ण चौकशी लावू, धर्मदायकडे पाठवून त्यांच्याकडे आलं की आम्ही कुणालाही सोडणार नाही. तर अशी त्यांनी आम्हाला संपूर्ण डिपार्टमेंटने फार मोठं सहकार्य केलेलं आहे. आम्ही म्हणले काही चुकीचं करणार नाही, जे काय असेल ते सत्य आम्ही शोधणार आहे आणि धर्मदायकडे आले आम्ही पूर्ण कसून याची चौकशी करणार आहे. ज्या त्यांनी खोट्या सह्या घेतल्या त्याच्यामुळं आणि पुन्हा जे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही काही हे करू नका आणि संपूर्ण याच्यामुळं संपूर्ण गावाला न्याय मिळेल असं आम्हाला डिपार्टमेंटने स्वतः सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही जास्त काय हे करणार नाही. ते काय करतील त्याच्यात आम्हाला मान्य राहील. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.